देह व्यापार, वेश्या व्यवसाय हे शब्द नगरकरांना नवे नाहीत. दर आठवड्याला कुठे ना कुठे हा गंभीर मुद्दा चर्चेत येतोच. शिर्डी, नगर शहर, पाथर्डी, नगर तालुका, श्रीगोंदा, पारनेर, शेवगाव, कोपरगाव हे तालुके तर कायम चर्चेत असतात. पोलीस कधीतरी कारवाई करतात, महिलांना सोडवतात, हॉटेल किंवा लॉज चालकाविरोधात गुन्हा दाखल करतात. परंतु पुन्हा हा धंदा जोमात सुरू होतो. हा धंदा चालवणारे आहेत, धंदा करणारेही आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकही आहेत. परंतु आता याच बदनाम धंद्याबाबतची एक चांगली बातमी समोर आली आहे. श्रीरामपूर शहरातील कुप्रसिद्ध आदर्श लॉज 1 वर्षासाठी सील करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. कारवाई सुद्धा झाली आहे. वारंवार याच हॉटेलवर छापा टाकून व महिलांची सुटका करूनही लॉजमध्ये हा बदनाम धंदा सुरूच होता. अखेर पोलिसांनी मॅनेजर, त्याचा सहाय्यक आणि 3 महिलांवर गुन्हे दाखल करून हे लॉजच सील केलंय. नेमकं काय आहे हे आदर्श लॉज प्रकरण, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट ॲनालिसिस. गेल्या वर्षी म्हणजेच 26 ऑगस्ट 2025ला शिर्डीत एक ऐतिहासिक कारवाई झाली होती. पिटा कायद्यान्वये कारवाई करून शिर्डीतील 4 हॉटेल्स 1 वर्षासाठी सील करण्यात आली होती. प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांच्याकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठवल्यावर न्यायालयाच्या परवानगीने ही हॉटेल्स सील केली गेली होती. आता ती सील का केली गेली त्याचं कारणही तेवढंच खतरनाक होतं. खरं तर शिर्डी हे तीर्थक्षेत्र म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, परंतु याच शिर्डीत अनैतिक देह व्यापार सुरू होता. महिलांना हाताशी धरून देह व्यापाराचं रॅकेट सुरू होतं. अगदी बाहेरच्या राज्यातून व देशातूनही इथे महिला आणल्या जात होत्या. तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी वारंवार येथील देहविक्रीच्या रॅकेटवर छापे टाकले होते, परंतु तरीही हा व्यवसाय बिनदिक्कत सुरूच होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानंतर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी कोबिंग व ऑल आउट ऑपरेशन राबवत हे 4ही हॉटेल्स सील केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठविला गेला होता. सोनार गल्लीतील साई वसंत विहार लॉज, पिंपळवाडी रोडवरील दत्तनगर येथील हॉटेल साई इन, सुतार गल्लीतील हॉटेल साई वीरभद्र आणि निमगाव परिसरातील हॉटेल शीतलवर ही कारवाई झाली होती. अशा प्रकारची कारवाई ही जिल्ह्यात पहिल्यांदाच झाल्याने त्यावेळी चांगल्या चर्चा झाल्या होत्या. थेट हॉटेल किंवा लॉज सील केल्यानंतर या प्रकारांना आळा बसेल अशा शक्यता होत्या, परंतु गेल्या 6 महिन्यात हा धंदा तेवढ्याच जोमाने सुरू राहिला. पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा फाटा, रुई छत्तीशी, नगर येथे पोलिसांच्या कारवाया सुरूच राहिल्या. श्रीरामपूरही चर्चेत आलं. तेथील आदर्श लॉजवर गेल्या काही वर्षात 2-3 वेळा कारवाई झाली, परंतु तरीही हे आदर्श लॉज चर्चेत राहिले. कारवाई झाली की पुन्हा नवीन महिला किंवा मुली आणल्या जायच्या आणि हा धंदा जोमाने सुरू व्हायचा. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली अनेकदा कारवाई करूनही लॉजच्या वर्तनात कोणतीच सुधारणा होत नव्हती. बरं, हे लॉज कुठं आहे तर अगदी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. प्रसिद्ध श्रीराम मंदिर, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, गणपती मंदिर व नुरानी मस्जिद यांसारखे धार्मिक स्थळं जिथे आहेत तेथेच हे लॉज आहे. शिवाय याच परिसरात निवासी वस्ती, शाळा व महाविद्यालयही आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी व भाविकांमध्ये या लॉजमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. सार्वजनिक शांतता व सामाजिक सुव्यवस्था त्यामुळे धोक्यात आली होती. बरं, पोलीसही कारवाई करायचे, पण हा धंदा आणखी जोमाने सुरू व्हायचा. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956चे कलम 18 अंतर्गत आदर्श लॉजचा परवाना रद्द करून लॉज बंद करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपविभागीय दंडाधिकारी श्रीरामपूर यांनी संबंधित लॉज विरुद्ध कारणे दाखवा ही नोटीस बजावली होती. पोलिसांनी 4 सप्टेंबर 2025ला पुन्हा तेथे एक छापा टाकला. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक तयार करून बनावट ग्राहक व 2 पंचांसह लॉजवर सापळा रचण्यात आला. छाप्यात लॉजच्या काउंटरवर मॅनेजर धीरज बिंगले हा महिलांना जाळ्यात ओढून हा व्यवसाय करताना आढळून आला. तसेच लॉजमधून 3 पीडित महिला मिळून आल्या. चौकशीत बिंगले व त्याचा साथीदार अहमद शेख राहणार बाबरपुरी, वॉर्ड क्रमांक 2 हे दोघे महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. ग्राहकांकडून पैसे उकळत असल्याचे स्पष्ट झाले.
अहमद शेख हा कारवाई दरम्यान फरार झाला। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 व 7 या अंतर्गत गुन्हा दाखल केला। तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी 4 आरोपी निष्पन्न झाले। विशेष म्हणजे यापूर्वीही दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी याच लॉजवर छापा टाकण्यात आला होता। त्यावेळीही अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र त्यानंतर सुद्धा लॉजच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झालेली नसून आरोपी पुन्हा महिलांना देह व्यवसायाकडे ढकलत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हे लॉज सील करण्याची कारवाई करण्यात आली। आता पूर्ण वर्षभरासाठी हे लॉज सील करण्यात आले। पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद मानली जाते। आता पोलिसांनी नगर जिल्ह्यातील इतर कुप्रसिद्ध लॉज व हॉटेलवरही अशीच कारवाई करणं अपेक्षित आहे। मित्रांनो, अजून कुठे कुठे अशी कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।